नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये हिरव्या मुगाचा आणि नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर करायला अगदी सोपा आहे, एकदम चविष्ट आहे आणि त्याचबरोबर यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळणार आहे। डोसे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये कोणता पदार्थ घातला जातो हे सुद्धा या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे, एकदम क्रिस्पी डोसे तुम्ही याचे बनवू शकता। करायला सोपे आहेत, खमंग आहेत, मुलांसाठी एकदम पौष्टिक रेसिपी आहे। जर तुम्हाला हे डोसे डाएटसाठी खायचे तर यामध्ये तुम्ही तांदळाचा वापर न करता डोसे बनवू शकता। एकदम मस्त आणि चविष्ट डोसे तयार होतात। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला मिलेटच्या बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहेत। तर आज आपण रागी मिलेटची रेसिपी पाहतोय। तर एकदम करायला सोपी आणि चविष्ट, त्याचबरोबर या डोशांबरोबर खाण्यासाठी कांदा टोमॅटोची एकदम चविष्ट अशी चटणी कशी तयार करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर या चटणीमध्ये एक मी सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे या चटणीची चव आणखीनच वाढणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्हाला या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। या अगोदर मी तुम्हाला बऱ्याच मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्यामध्ये नाचणीचं घावण दाखवलेलं आहे। तर यापैकी बऱ्याच रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। अशाच नवनवीन आणि एकदम पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाचणी व हिरव्या मुगाचे डोसे करण्यासाठी इथे मी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे, म्हणजेच रागी घेतलेली आहे। याला काही ठिकाणी नागली असं म्हणतात, काही ठिकाणी रागी म्हणतात, काही ठिकाणी नाचणी असं सुद्धा म्हणतात। आणि अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत, 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला नाचणी आणि हे सगळेच पदार्थ भिजवून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये नाचणी घालूयात, मूग घालूयात, तांदूळ, तुम्हाला तांदूळ यामध्ये घालायचे नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चालतील। तुम्ही डायबिटीजसाठी करत असाल तर बिना तांदळाचे सुद्धा हे डोसे तुम्ही करू शकता। पाव चमचा मेथी दाणे घालायचे आहेत। तर डोसे करण्यासाठी किंवा डोस्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये तांदूळ घातले जातात। तुम्हाला जर घालायचे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालेल। तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात। 2 वेळा सगळे हे पदार्थ चांगले चोळून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। नाचणीमध्ये धूळ कचरा असतो, जोपर्यंत हे स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाचणी आणि हे सगळेच पदार्थ धुवून घ्यायचे आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। हिरवे मूग आणि नाचणी रात्रभर छान भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आपले जे हिरवे मूग आहेत ते मस्त भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, यामधलं जे हे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे। तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, फक्त बाजूला काढून ठेवायचं आहे। आणि आपण ज्यावेळेस हे मूग आणि नाचणी मिक्सरवरती बारीक करू त्यावेळेस आपल्याला पाणी लागलं तर यातलंच पाणी आपल्याला घालायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये हे सगळे मूग आणि नाचणी घालून घेऊया। आता व्यवस्थित आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया। हे पहा, पाणी न घालता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही जिरं घालू शकता, आल्याचा तुकडा घालू शकता, जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं यातलं पाणी घालूया आणि परत हे छान असं मिक्सरवरती बारीक करून घेऊया। हे पहा, एकदम मस्त स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आपण तांदळाचे डोसे करताना जसं बॅटर तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय, मस्त आपलं बॅटर तयार झालं। आता आपण परत या बाउलमध्ये काढून घेऊयात।
आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी आपण हे बॅटर असंच बाजूला ठेवूया. डोशांचं बॅटर आपलं भिजतंय तोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालते, तो म्हणजे ही कैरी आहे. तर 1 वाटी कांदा आणि 1 वाटी टोमॅटोसाठी अर्धी वाटी कैरीचे काप घेतलेले आहेत. कैरीची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर लागणार आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. त्याचबरोबर लसूण, 1 चमचाभर जिरं आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण अगदी 1 चमचाभर तेल घालूया. जिऱ्याला फोडणी बसेल एवढंच आपल्याला यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये सुरुवातीला जिरं घालूयात. जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये लगेचच हिरवी मिरची घालूयात. हिरवी मिरची थोडीशी परतून घेतली. आता आपण यामध्ये कांदा घालूयात. टोमॅटो घालण्या अगोदर कांदा अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा आणि टोमॅटो फक्त मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात. त्याचबरोबर कैरी घालूयात, लसूण व कोथिंबीर घालूया आणि कांदा व टोमॅटो लगेच भाजावा म्हणून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही शेवटीही घालू शकता, पण मीठ अगोदर घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलं जातं, ते छान मऊ होतं. म्हणून आपल्याला यामध्ये सुरुवातीलाच मीठ घालायचं आहे. आता हे छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो आणि कैरी सुद्धा आपली छान मऊ झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे असंच बाजूला ठेवूया आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याची मिक्सरवरती चटणी करून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो आणि कैरी पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अजिबात यामध्ये पाणी न घालता आपण याची चटणी करून घेऊया. मस्त अशी चटपटीत कांदा टोमॅटोची चटणी आपली तयार झाली. तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही, कारण ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 4 दिवस सुद्धा खाऊ शकता. तर आता आपण ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया. मस्त अशी चटपटीत आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. यामध्ये आपण कैरी घातली त्यामुळे याची चव आणखीनच वाढलेली आहे. हा कैरीचा सीजन आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने चटणी फ्रीजमध्ये करून ठेवू शकता. साधारण 4 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही चटणी खाऊ शकता. या चटणीला तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर मोहरी आणि कढीपत्ता घालून तुम्ही याला तडका देऊ शकता, पण माझ्या मुलांना बिना तडक्याची चटणी आवडते त्यामुळे मी नाही देत. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि डोसे करायला. सुरुवातीला आपण तव्यावरती अगदी थोडंसं तेल घालूया. नंतर एका कपड्याने हे तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे किंवा पुसून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर व्यवस्थित हे टिश्यू पेपरने तुम्ही पुसून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला डोसा करायला घ्यायचा आहे. तव्यावरती तेल घालून नंतर त्याच्यावरती डोसा केला तर जेव्हा आपण चमचा फिरवतो त्यावेळेस तो डोसा गोळा होतो. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तेल पूर्ण काढून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण बॅटर घालूयात. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे. शक्यतो एकदम बारीक गॅसवरतीच डोसा करून घ्या. गॅस जर मोठा असेल तर डोसा असा पळीला चिकटून येऊ शकतो, त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. आता आपण याच्यावरून थोडंसं तेल घालूया आणि हा डोसा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. डोसे जेव्हा खालच्या बाजूनी छान भाजले जातात त्यावेळेस याच्या कडा उचलायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता. याचाच अर्थ आपलं जे बॅटर तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. मस्त एकदम आतल्या बाजूने छान असं क्रिस्पी करून घ्या. आता मी पुढच्या बाजूनी सुद्धा थोडासा भाजून घेते. तुम्हाला नको असेल
तर तुम्ही नाही भाजला तरी सुद्धा चालेल, पण दोन्ही बाजूनी असा छान भाजला की छान क्रिस्पी होतो. त्यासाठी दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी किंवा खरपूस भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी डोसा आपला छान भाजलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. मस्त क्रिस्पी झालेला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय रंग किती मस्त आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण आणखी डोसे करून घेऊयात. यामध्ये सुरुवातीलाच फक्त आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, नंतर तुम्ही नाही केलं तरी चालेल. याच बॅटरपासून तुम्ही आंबोळी करू शकता किंवा लोणी स्पंज डोसा सुद्धा तयार करू शकता. एकदम मस्त असं एका बॅटरपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ नक्कीच बनवू शकता. आता आपण अशाच पद्धतीने आणखी थोडेसे डोसे तयार करून घेऊया. एकदम कुरकुरीत, क्रिस्पी आणि खायला एकदम चविष्ट असे हे आपले नाचणी आणि हिरव्या मुगाचे डोसे तयार झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. हे पहा, तुम्ही आवाज ऐकू शकताय. एकदम मस्त. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर एकदम चविष्ट अशी कांदा टोमॅटोची कैरी घातलेली चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे. एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे. एकदम पौष्टिक रेसिपी आहे. आज आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या मिलेटच्या रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.